सदन सांडी देहिक बंधन, काव्य विष्णु सदन जोडी भाविक स्पंदन, काव्य विष्णु सदन दत्ताश्रय आचरण, श्री शांताये नमः। निर्विचार दत्ताश्रय। कृपा कपालम चक्र हो या रचनेची उत्पत्ती विष्णू भक्त चारुदत्त यांच्या हस्ते 17/11/2019 रोजी झाली। प्रस्तुत चक्रातून दत्ताश्रय अखंड ज्ञान योग विषयासंबंधी साधकाला विष्णू भक्ताला त्याला त्याची सिद्धता कशी प्राप्त करता येईल याचे ज्ञान या चक्रातून आपणास होते। आत्मतत्वार्थम शरणम कृपाळः हे मुख्य केंद्रस्थानी दर्शविलेले तत्व आहे। तर प्राणिक सेतू चित्तकाया प्रजीवित्मः आत्मा अनाघात चित्तस्य शरण्य मात्रै बीजः उत्पत्ती द्रष्टानुभूत स्थेयम अशी तत्वे चक्राच्या अवतीभोवती दर्शविली आहे। आत्मा तत्वार्थम शरणम कृपाळः या तत्व प्राप्तीकरिता यातून साधक प्रथम चित्तकाया प्रजीवित्म साधतो। त्याची वृद्धी झाल्यावर प्राणिक सेतू मध्ये तिचे रूपांतरण होते। शेवटी अनाघात चित्तयोगाच्या मार्गाने त्याला मूळ बीजाचे ज्ञान होते। साधकाने मूळ बीज दत्ताश्रयाचे ज्ञान, विष्णुयोगाचे ज्ञान व यातून स्वचित्ताची पूर्ण जागृतीत्म दशा प्राप्त करणे अर्थात कृपा कपालम चक्र होय। कृपा कपालम चक्र या नावातच दत्ताश्रयातील कपाळेश्वर या तत्वाला जागृतीत्म अवस्थेशी एकरूपबद्ध करण्याचे प्राणयोगिक तंत्र इथे विशेष केलेले आहे। कृपा म्हणजे दिव्य आशीर्वाद, कपालम म्हणजे कपाळ, स्वानुभूतीच्या मार्गाने साधकाने घडवून आणलेली आत्मजागृती म्हणजेच विष्णू भक्ताची विष्णुभक्ती, साधकाची साधना वृद्धी, श्रीस्तुवातम श्रीहरी। विष्णु सदन सांडी देहिक बंधन, काव्य विष्णु सदन जोडी भाविक स्पंदन, काव्य विष्णु सदन दत्ताश्रय आचरण, श्री शांताये नमः। निर्विचार दत्ताश्रय।